अस्सलाम वालेकुम. मोहम्मद अँड सोफी गोट फार्म रत्नागिरी. ईद 2026 जर्नी डे 2. व्हिडिओमध्ये लास्टर रवा. नवीन नवीन बोकर पण बघवला जातील आणि व्हिडिओ बघवला तुम्हाला मजा पण येईल. मग आता मी इनशी स्टार्ट करता. आज मी आलो सुब्याला मामा होते बसलेले, पाल्याची एक वजा घेऊन आले होते आणि मग मी जाता आत. तो जाऊन दरवाजा खोललो आणि आता तुम्ही बघू शकता सुब्याला पण आमच्या फार्ममध्ये किती साफसफाई असते. आणि हा एक पाल्याचा पोता आणला होता मामाय. जसं की मी रोज बघता बोकर चेक करता, ते आज जरा व्हिडिओ फास्टमध्ये दाखवत आहो, नाही तर तुम्ही पण वैताग शो बघवला. म्हणून हे सगळे बोकर चेक केले, कुणाला काय होता काय नाही. तर कुणाला काय नाही, डॅमेज काय नाही. बकऱ्या माशाल्लाह सगळे बेस होते आणि हे मजा पण करत होते बकऱ्या. काय बकरे निजून पण होते. मग त्याच्या बाद आम्ही करतो आमचं फीडचा चालू. जसा की आम्ही पहिले हरीपत्ती घेतलेली पोरांसाठी, ती चालतो. मग मी मामाला बोललो की ते हरीपत्तीत मी एडिलाइटचा फीड टाकता होता, मिक्स करा. त्या मिक्स केला आहे आणि मग मी पोरायला नेऊन घातला. आणि त्याच्यानंतर हे सगळ्यांसाठी आम्ही फर्स्ट फीड टाकूचं चालू केलेला. दिसाचा पहिला फीड आम्ही टाकूचा स्टार्ट केलेला. हे भाई टप लावत आहेत आणि मी इकडे फीड घेतला टाकूला. हा फर्स्ट फीड सुब्याचा तुम्ही बघू शकता. जरा व्हिडिओ फास्ट केली नाही तर परत वैतागू जो तुम्ही. तर ह्या फर्स्ट फीड टाकला. बोकरा पण पटापट डसाच खाला. जशी स्पीड आहे ना व्हिडिओची, त्याच स्पीडने खाला आहे. आणि मग हा सेकंड फीड, ह्या सेकंड फीड पण टाकला पटापट. आणि हा सेकंड फीड आहे सायलेज. आता कमेंट्स करून सांगा ह्या कुणाला माहिती आहे की सायलेज काय आहे, किनाचं असते. त्या झायला सेकंड फीड आमचा टाकून पुरा. आणि मग त्याच्यानंतर हे आपले चॅम्पियन, ते पण दणकावून खात आहेत. कोण खाईल पहिले ती कॉम्पिटिशन चालते त्यांच्या आहेत. आणि हे आमचे आहेत सेलिंगचे बकरे, हे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या बाद या बचलेला फीड आम्ही काढतो, कारण की वेस्टेज जात नाही. पैसो पण मोब लागते ना, म्हणून या करूच लागते, बाकी काय नाही. आणि हा तिसरा फीड, ही तूर फल्ली आहे. हीच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सांगूची काही गरज नाही. का ह्या आमचा दिसाचा तिसरा फीड. ही चालली तूर फल्ली. आणि हे आमचे चॅम्पियन माझ्या तोंडावर बघत होते आता काय देईल. पण त्याला टायमाच्या हिशोबाने बरोबर आम्ही टाकतो. ते कधी पण तोंडावर बघलं नाही तरी खाना तसंच पडते. आणि आता तुम्हाला यांचे नखरे दाखवता. यांना पोटभर खाना गावला ना, ते बघा काय करत असतात. त्या खाऊन जायला आहे आता. या बघा खाना सगळा घालून मस्त मजा करतायत नुसत्या. ह्या रोजचा शेड्यूल आहे त्यांचा. पोट भरला की टप घालवा, ह्या घरामध्ये मजा. हाय मालक हाय, मला देते, मी उडवत आहो, चालला आहे. ही मजा चालली त्यांची. आणि मग हो भाईसाहेब रस्सी तोडून आपलं मजा करते नसतो उभं राहून. मग त्याला घेतला, बांधला. आणि मग आता आमचं झालं पाणी पिलवचं टाईम. मग आम्ही पाणी पिलेलेला. आणि मग तवसर डोसदार पण आले, तुम्ही बघू शकता. सलीम, शादाब, शहजाद. आणि ते घेऊन आले होते बोकर पलाईवर देवसाठी. 3 बकऱ्याला होते. अल्हम्दुलिल्लाह पलाईवर त्याने दिला आहे. मी त्याला वेट पण करून दाखवला आणि डिटेल पण सगळे दाखवले. आणि तुम्हाला कुणाला पलाईवर आमच्या ते बोकर देऊचं असलं ते तुम्ही देऊ शकता हो. आम्ही वरसभर पलाई करतो. आणि अल्हम्दुलिल्लाह रिझल्ट पण बेस आहे. ज्यांचे बकरे आहेत त्यांचे मी रिव्ह्यू पण तुम्हाला टाकेन जेव्हा ते नेवला येतील ना, तुम्ही मग डिसाईड करा. आणि हो त्यांचं करोली बकरो जो माशाल्लाह बकरो आहे. हाईटला पण मोप आहे, 42
41ची हाईट आहे आणि वेटला पण मोप आहे हो 90 kg असंच काटो जाईल. म्हणजे तुम्ही विचार करा जानवर केवढा मोठा आहे. आणि हे आमचे चॅम्पियन पाणी पिवत आहेत आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन चालू आहे. आणि हे आमचे मामा हे आईले पालो घेऊन आता पालो चॉप करतायत. तो चॉप केल्यानंतर मग आम्ही तो बकऱ्यांना घातणार. तुम्ही बघू शकता पालो किती क्वांटिटीत आहे. एवढ्या सगळ्या जनावरांना पुरते एवढं मामा पालो घेऊन येतात. आणि हो मी आईलो शायनिंग मारूला जरासं मिक्स केलो मस्त उडवून दाखवलो की जसं सगळ्याला वाटेल की मीच सगळा करता. आणि हो पालो आम्ही मग एक एक करून सगळ्या बोकरांना टाकूचं चालू केला. ॲक्च्युअलमध्ये हो पालो खाऊन मग बेस असते. मोप जणांना गावत नाही पण हो पालो बेस असते. आता ह्याच्यात वराचा पालो आहे सगळे मिक्स पाले आहेत आणि ह्याचा रिझल्ट पण बेस आहे पाल्याचा. आणि हे आता टेलून बघतायत केव्हा मला टप उठवून देतील ना केव्हा मी खाईन पटापट. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं पालं टाकलेलं सगळ्यांना झाडू बिडू मारून जी चालूची एरिया आहे ती एकदम साफ केलेली. कारण की नंतर कस्टमर आले की त्याला जरा बेस दिसला पाहिजे फार्म की बाबा फार्ममध्ये साफसफाई मोप असते असं. आणि ती असतेच ती आता तुम्हाला व्हिडिओत पण दिसेल केव्हा दिसूची नाही आता दिसत जाईल. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही हा सगळा साफ केलेला एकदा राऊंड मारून चेक केलेला आणि आम्ही घरा गेलेलो. घरा नाही पोचत आहो तवसर मला कॉल आला होता की तुमचे बकरे आलेत ते तुम्ही फार्मवर येवा. ते आता तुम्ही बघू शकता हो बकरे नवीन बकरे आले सेलसाठी. आणि हे बोकर आमचे जे नवीन बकरे आहेत सगळे आत्ता आलेले फॉर सेल. आणि कस्टमर पण आलेले होते. हे नाट्याचे भाई आहेत त्यांना आम्ही बोकर वगैरे दाखवलेले ते पसंत केला आहे बोलणं येतो नंतर. आणि ते गेले. मग त्याच्या बाद ह्या बकऱ्यांची डिटेल आम्ही व्हिडिओ बनवलेली. त्याची व्हिडिओ बनवून मग आम्ही ह्याला घेतलेलं न्हावासाठी हे आम्ही न्हावाचं चालू केलं. ॲक्च्युअलमध्ये न्हावणं बेस असते आयल्या बकरे शीग नाही बरत अंगारची सगळी घाण जाते. कारण की गाडीत खयले बकरे कसे येतील तर सांगता येत नाही. म्हणून आम्ही ह्याला न्हावतो. आणि हे न्हावल्यानंतर बघू शकतो एकदम हलके पण झाले रिलॅक्स पण झाले आणि एकदम स्ट्रेस फ्री पण झालेत. तेवढ्याच पुरते बाकी त्याला दवा पाणी आमचं चालू राहील. आणि त्यांच्या संगत मी गाडीवर पण पाणी मारून घेतला. गाडी पण धुवून घेतली होती. आणि मग परत आले कस्टमर हे बघू शकता. आणि अल्हम्दुलिल्लाह त्या एक बोकर पण घेतला आहे तो ह्यो बकरो आहे तो सोल्ड आउट झालो. आणि आम्ही मग नंतर लास्ट फीट टाक. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्स करून सांगा. लाईक करा फॉलो करा. अल्लाह हाफिज टेक केअर.